नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. आता जवळजवळ मला हार्डली महिना एक होऊन गेला असेल मी तुम्हाला जॉईन झालेलो आहे. ओके, ओके, आणि ओके. सगळ्यात प्रथम मी तुमच्या खूप थँकफुल आहे. ते माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं. हां, हां. आणि ऑनेस्टली सगळे शेअर करतोय, बाकीचे पण ऐकतायत. कारण की आतापर्यंत ओके. माझ्याकडे बोलायला काय नव्हतं, आता मी फक्त ऐकत होतो. आपले सेशन्स वगैरे चालू होते, सगळे सगळं छान चाललं होतं. आणि खरंच हे इम्पॅक्टफुल आहे. आणि माझा हळद मसाल्याचा व्यवसाय आहे. माझ्याकडे हं, हं. मटेरियल आहे, प्रोडक्ट आहे, पण सेल एक लिमिटेड होता. आणि आता एक 15-20 दिवसापूर्वी आपण ऍड लॉन्च केली. तुषार सर होते कॉपरेट करायला. खूप छान सपोर्टिव्ह टीम आहे सर, खूप चांगलं कॉपरेट करतात. काही ओके, असेल अडचण तरी सगळं भरपूर त्यांनी मला मार्गदर्शन केलं. ओके. आणि जशी ऍड लॉन्च केली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी 15 दिवस सलग कंटिन्यू बिझी होतो, की माझ्या डोक्यात दुसरं काहीच नाही सर. एवढ्या लीड्स आल्या. एवढं छान ओके. वाटलं ना, की आणि जे मी काय करतोय प्रोडक्ट, की पुढचे जे व्यक्ती माझ्याशी रीच होत होते, मी त्यांच्याशी बोलत होतो. म्हणजे लीड्स घेऊन त्याचं कन्व्हर्जन करायचा प्रयत्न करत होतो. काही कन्व्हर्ट पण झाले, चांगले आहे. आणि ऍटलिस्ट एक फ्लो आला व्यवसायाला. आणि भरपूर लोक असे वेगळे नवीन भेटले, की त्यांची पुन्हा मला माझ्या व्यवसायातलंच मार्गदर्शन झालं. किंवा एकमेकांशी टाईप करू शकतो. काही लोक म्हणले तुम्हाला भेटायला येतो, मी आता साताऱ्यात आहे वाईमध्ये. तर लोक म्हणले आम्ही अप्रोच होतो, भेटू आपण, अशा भरपूर लीड्स येत गेल्या. आणि आता फक्त ओके. मला एकच काम करायचं, मी बजेट लावतोय आणि वाट हां. बघतोय. हेच झालेलं आहे. आणि छानपैकी सगळे लोक, लेडीज असतील, जेंट्स असतील, खूप छान म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटली. मी सर, आता हे माझं सेशन झालेलं आहे, तर मला हं. छान वाटतं, हे पुन्हा रिवाईज होतंय. आणि जे काही चाललंय सध्या तरी एक खूप पॉझिटिव्ह आहे. आणि ओके. ऑनेस्टली पण हे सांगेन. साधारणतः तुम्ही शेअर करू शकता तुमचा बिझनेस किती रुपयांचा झालाय किंवा रेव्हेन्यू म्हणा, टर्नओव्हर म्हणा, कितीचा झालेला एक आहे? टेंटेटिव्ह सांगायचं म्हटलं ना, तर एक ऍटलिस्ट एक 8,000च्या प्लस आहे सध्या. ओके. आणि त्याच्यासाठी किती हा. खर्च केले तुम्ही? बजेट मी आता एक 1,500 गेला आहे ओके. त्याच्यामध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो की 8 पट तुम्हाला भेटलेले आहेत इन्व्हेस्टमेंटचे. 100%, 100%. आणि अजून खूप आहे म्हणजे मलाच काम करायचं जाऊन त्याच्यावर आणि फॉलोअप घेऊन वाढवत राहायचंय हे. ओके. भरपूर सारे नंबर्स, कॉन्टॅक्ट वाढले. तर हे फक्त आत्ताच झालं सर. पुढे मी ओके. ह्याची कनेक्ट राहून माझे प्रोडक्ट अजून त्यांना मी विकू शकतो. बरं, बरं. आणि याच्या हा. ऍडव्हर्टाइजमेंट करायच्या आधी तुमचा बिझनेस कसा होता? आणि ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर ते तुम्हाला काय फरक जाणवतोय? 1 to 1 चालायचं, वन वे ट्रॅफिक जसं म्हणतो तसं चाललं होतं. एक हं, हं. लिमिट होतं त्याला. हं, हं, हं. आणि जसं तुम्हाला म्हटलं, की मग आमचं आता वाईचं गाव, वाई जे आमचं गाव आहे ते हळदीचं गाव हं. म्हणून ओळखलं जातं. तर माझ्याकडे बरोबर. प्रोडक्ट भरपूर आहे. म्हणजे मला तुम्ही कितीही सांगा, टनात माल मागा, मी रेडी. पण हां, त्याला एक हां. लिमिट आलं होतं. पण आज आहे बरोबर. की सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. माझे सॅम्पल्स मी सरांना कंटिन्यू सगळ्यांना देतोय, की माझ्या आता एक आत्ताच असं पॅकिंग आहे, माझं असं ब्रँडिंग आहे, सगळ्यांना सॅम्पल जात आहेत माझे हळद मसाल्याचे. ओके, ते ओके, ओके. कंटिन्यू चालू आहे. म्हणजे एवढं छान ऍडव्हर्टाइजमेंटमुळं. वाटतंय. हो, ऍडव्हर्टिजमेंट मुळे. ओके. आणि नवीन सगळ्यांना पण लोकांना तुम्ही पोहोचतोय. काय शेअर नवीन लोकांना तुमच्या मार्फत मेसेज काय द्याल तुम्ही? मी एकच सांगेन याच्यामध्ये सर, ऑनेस्टली सांगतो आता. हां, हां. मी पुण्यामध्ये बरेचसे बिझनेस कोचेस जे आहेत त्यांना अटेंड केलेलं आहे. ऑफलाईन वगैरे असतात, हॉटेल्समध्ये वगैरे ते ऑर्गनाईज करतात. खूप जणांना भेटलो, खूप सारे मोठे मोठे पॅकेजेस सांगितले गेले. आणि त्यांनी लिमिटेड सांगायचे, की आमच्याकडे असं आहे, आमच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा, आमची मेंबरशिप घ्या. पण ते कुठेतरी असं म्हणतो ना, की आपलं ते त्याच्यात असं काय म्हणतो ना, मला ती जाणवत नव्हती, की अरे मी ह्यांना जॉईन व्हावं आणि आपल्या ह्यातनं काम व्हावं. जेव्हा फर्स्ट टाइम तुमचं सेशन केलं ना, की चला आज आपण सरांना जॉईन व्हायचं. त्याच्यानंतर मग तुमचं असे मी बरेच केले सर, म्हणजे मी नाव पण हां, सांगू हां. शकतो. तो वेगळा पार्ट आहे. पण असे ऑनलाईन भरपूर अटेंड केले होते. पण मला असं काही त्याच्यामध्ये असं फॅक्ट कशी जाणवत नव्हती, की अरे हा. तर त्या दिवशी मी नाईटला तुमचे बघितलं, तुम्ही जे सांगितलं, तुमचे रिझल्ट ऐकले. नाही म्हटलं आपण चान्स घ्यायचा. आणि लगेच तुमचं तुमची मेंबरशिप त्यावेळेसच रात्री जसं सेशन संपायला आलं, मी लगेच बुक केलं, जो होगा देखा जाएगा. हां, आणि ते हां. केलं आणि त्याचा खूप फायदा होतोय. म्हणजे जसं आता मी ओके. बसलो सर, तुमचं सेशन झालं आणि मी उलट संधी बघतो, की सर तुमच्याशी कधी बोलायला भेटते. हा. खरंच खूप छान आहे. आणि आज सुद्धा मी तुषार सरांना फोन केला होता. थोडंसं म्हणलं हां, तर हां. आपल्या इंस्टाग्रामचा, आपल्या थोडंसं कनेक्टिव्हिटीचा काहीतरी इश्यू वाटतं. हं. खूप छान प्रकारे सांगले. म्हणले आपण एक स्लॉट तुमच्यासाठी मी रिझर्व करतो, आपण हं, हं, करून ते हं. सॉर्ट आउट करूया. म्हणजे ओके. म्हणायचं की भरपूर काही गोष्टी आहेत बिझनेस कोचिंग मध्ये. खूप सारे हं, हं. पैसे घेत आहेत सर. ऐंशी हं, ऐंशी हं. हजार पर इयर वगैरे असे सांगतात, 1 लाख आहे. हं, अगदी हं. 50,000चे पण आहेत. पण ते असं कुठे दिसतं ना, की त्यात माझं वर्कआउट होईल. मी सगळं केलेलं ओके. आहे. हं, हा. हं, हं, हं. ओके. पण इथे फायनली एक तुम्ही खरोखर हॅपी रिझल्ट आहात आहे. सर्व प्रोसेसमध्ये? खूप सर, खूप सर. आणि मला फक्त आता काम करता येते याच्यावर. येस. थँक यू.